नमस्कार, तुम्ही पाहतात युवा राज्य. आज आपल्यासोबत प्रमोद पंजाबराव पावडे हे आपल्यासोबत आहेत. आज आपण त्यांच्या संघर्षाबद्दल बोलणार आहोत आणि त्यांना जो कॅन्सर होता, बोन कॅन्सर, गेल्या 8 वर्षापासून त्यांना आता एक पाय नाही आहे आणि ते तरी पण खूप संघर्ष करत आहेत. तर सर्वप्रथम सर तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. सर, सर्वप्रथम हे तुमचं जे झालं होतं पूर्ण, हे लहानपणीपासून तर नव्हतं म्हणे, तुम्हाला हे बोन कॅन्सर झाला होता. तर सर स्वतःबद्दल आणि ह्या झालेल्या घटनाक्रमांबद्दल थोडक्यात सर आम्हाला सांगा. सर, माझं नाव प्रमोद पावडे आणि मी मूळचा पैनी गावचा रहिवासी आहे. खरं तर 2019मध्ये मी अचानक क्रिकेट खेळताना पडलो. त्यामध्ये मला पायाचा कॅन्सर डिटेक्ट झाला. त्यानंतर माझं पूर्ण 2019मध्ये ट्रीटमेंट झाली आणि त्यानंतर माझा हा पाय मला गमवावा लागला असेल. त्यावेळेस तुम्ही किती किती वर्षाचे होते? मी ज्यावेळेस मला हे झालं त्यावेळेस मी 15 वर्षाचा होतो. हां. आणि ते झाल्यानंतर मला पाय म्हणजे अगोदर ट्रीटमेंट झाली, ऑपरेशन झाले बरेच आणि ऑपरेशन सक्सेस राहिले. त्यामुळं मला माझा स्वतःचा पाय गमवावा लागला. सर, आज तुम्ही हजारो लोकांचे प्रेरणास्थान आहात. लोकं तुम्हाला YouTubeवर असो, Instagramवर असो, तुमची स्टोरीज बघतात, त्यांना म्हणजे फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. बरोबर. तर तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश द्याल आणि हे प्रवास कुठून सुरू झाला तुमचा? सर, मला खरं म्हणजे हे झाल्यानंतर माझा पाय गेल्यानंतर मी लोकांचे व्हिडिओ असतील किंवा समाज माध्यमावर इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, यूट्यूबवर यांचे मोटिवेशनल व्हिडिओ बघायचो. तर जेव्हा मला पाय गेला मला स्वतःला वाटलं राव आपण समाजामध्ये काहीतरी केलं पाहिजे. आज आपल्याकडं काही नाही तर एक पाय नाही आहे. पण त्याला आपण ताकद बनवली पाहिजे. तो पाय नाही त्याच्या विरोधात आपण प्रवाहासोबत नाही तर प्रवाहाच्या विरोधात गेलो पाहिजे. की आपल्याला पाय नाही, लोक आपल्याला काय म्हणतील, आपण काय करतोय किंवा समाजामध्ये आपल्याला कुठल्या दृष्टीने बघतील हा विचार मी कधीही केलेला नाही. पण पाय गेल्यानंतर मला वाटलं स्वतःला की आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे. त्यामुळं मी काय केलं प्रथम सायकलिंगची प्रॅक्टिस केली मी एका पायावरती. मग मला विचारायचे लोक सायकल एका पायानं कशी चालवणार किंवा असं नाही का. मग मी सायकलचा प्रवास म्हणजे प्रॅक्टिस केली. मग सातारा ते किल्ले शिवनेरी हा सायकलचा प्रवास केला मी. आणि खरं म्हणजे 350 किलोमीटर मी सायकल चालवत शिवनेरीला पोहोचलो. महाराजांचं दर्शन घेतलं. महाराज म्हणजे अखंड हिंदुस्थानासाठी आराध्य दैवत आहेत. कुठल्याही कामाची सुरुवात करताना आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या विचाराला, एखाद्या म्हणजे नाही का स्पीकरला समोर ठेवून काम करत असतो. माझ्या आयुष्यामध्ये शिवाजी महाराज म्हणजे खूप महत्त्वाचे आहेत. त्यांचे विचार घेऊन मी माझ्या प्रवासाला सुरुवात केली. जसं की सर आपण बघतो की लोकांना 2 पाय असताना ते म्हणजे शिखर चढू शकत नाहीये. बरोबर. तुम्ही हे एका पायावर कसं शक्य केलं? याच्या मागचा संघर्ष काय होता? खरं म्हणजे सर, 2 पायावर माणसं चालताना माणसाला प्रत्येक वेदना होतात. जसं की आपण जर 1, 2, 3 किलोमीटर चाललो, तर आपल्याला संध्याकाळी झोपताना तो पाय सुजलेला असतो किंवा दुखत असतात. माझ्या आयुष्यात हे झालेलं आहे. पण माझा पाय गेल्यानंतर मी स्वतःला असं संपवलं की आपल्याला हा पुनर्जन्म आहे. त्यामुळं काहीतरी हे करण्याचं. तर मी पहिल्यांदा जेव्हा शिवनेरी चढायचो सर मी सायकल चालवल्यानंतर मी तिथं गेलो आणि महाराजांचं दर्शन घेण्यासाठी एका पायावर बिना सपोर्टचा म्हणजे माझ्याकडे वॉकर देखील नव्हतं, स्टिक देखील नव्हते. म्हणजे मी एका पायाने असे उड्या मारत मारत मी शिवनेरी पूर्ण केलं. त्या दिवशी संध्याकाळी मी खाली आल्यानंतर मी 3 दिवस सर घरी होतो. म्हणजे एवढा हा पाय माझा दुसरा सुजला होता. मी विचार केला राव आपण करतोय तर हे वेगळं दिसतंय लोकांना. दिसताना पण लोक विचार करतात कसं करताय किंवा काय लोक थांबवायचे, विचारायचे. तर मग मी स्वतःला ठरवलं नाही आता सायकलिंगचा स्टॉप करून आपण किल्लेच ट्रॅक केले पाहिजे. म्हणजे लोकांना काय वाटतं हे वेगळं काय ते करते. मला म्हणजे वाटलं स्वतःला की आपण चांगलं करतोय. मग त्यानंतर मी आर्टिफिशियल पायानं गड किल्ले ट्रॅक केले स्वतः. तर अपंगत्व आल्यानंतर आयुष्यात सर्वात कठीण जे काळ होता ते काय होता तुमच्या याच्यामध्ये? सर, माझा पाय गमावल्यानंतर मला एकच वाईट वाटलं की राव आपण कुणाचं वाईट केलंच नव्हतं. देवाने आपल्याला असं का बनवलं. पण कुतूहल एका गोष्टीचं होतं की आपण पाय गेल्यानंतर हे केले. त्रास होता, वेदना होत्या. समाजामध्ये आजूबाजूचे विचार करायचे, अरे याला पाय गेलाय, आता हा कसं जगणार, काय करणार, घरचे काय करणार. मला खूप वेदना झाल्या त्या गोष्टीच्या. पण मी ते स्वतःला म्हणजे तयार केलं तेवढं मी, की मला आता नाही मला हे करायचंय आणि मी त्याला म्हणजे स्वतःची ताकद बनवली.
जसं की सर आम्ही जे सिटीमध्ये राहतो, तुम्ही एका खेडेगावामध्ये राहता. खेडेगावामध्ये कसं असतं सर, लोक काही गोष्टी झाली की म्हणतात कर्म होते, असं होतं तसं होतं. बरोबर. हा. नकारात्मक गोष्टी जास्त बोलतात. तर ह्या तुमच्या बाबतीत झाल्या होत्या का? झाल्या सर. ह्या गोष्टी खरोखर म्हणजे शिकण्यासारख्या आहेत. तुम्ही प्रश्न विचारला. सिटीमध्ये लोक कुणाचं कुणाला काही पडलेलं नसतं. हम्म. तसं माझ्यासोबत जेव्हा झालं तेव्हा अनेक फॅमिली मेंबर, माझे नातेवाईक, परत माझ्या जवळचे, मला एक सपोर्ट एकाच गोष्टीचा भेटला, माझ्या फॅमिली घरचा. म्हणजे माझी बहीण असेल, माझा भाऊ असेल, माझे वडील, भाऊजी यांचा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर, मला मित्रांनी खूप साथ दिली या काळामध्ये. हे माझे पाहुणे किंवा माझ्या शेजारी पाजारी एवढे वाईट विचार करायचे. काही काही सर म्हणले आता तू मरणारच आहे. पण मला विशेष वाटायला लागलं की एखाद्याला जर हे झालं म्हणजे मरण्याची सुद्धा लोक वाटतं, लोकांना वाट बघत असतात आपली, की हा कधी मरतोय. अशाही काही लोक माझ्या आयुष्यामध्ये आहेत की माझी वाट बघत असते. मला कधी वाटलं नव्हतं, पण माझं वय नव्हतं तेव्हा माझी वाट बघायची. मी 15 वर्षाचा असताना मी मरल का हा विचार करणारे लोक होते. म्हणजे आपलं कर्म नाही तर त्यांना आपले होणारा त्रास आहे, हे मला याच्यातून समजलं. पण मी त्यांना देखील प्रत्युत्तर दिलं, हे माझं काम करू. जसं की सर आपल्या इकडं हमेशा बोललं जातं, आपण ऐकतो पण, जसं की ज्यावेळेस दवाखान्याची बारी येते त्यावेळेस ते 4 लोक तिथे येत नाहीत असं म्हटलं जातं. तर ते आयुष्यात असे कोणते 4 लोक आहेत की ते तुम्हाला तुमच्यासोबत होते पूर्ण 15 वर्षापर्यंत, पण तिथे तुम्हाला त्या पायरीवर दिसले नाहीत? असं म्हणता येणार नाही की ते 4 लोक कोण आहेत, पण नक्कीच काही पारिवारिक आहेत, काही पाहुणे आहेत आणि काही जवळचे देखील आहेत. त्यांना असं वाटायचं की आम्ही त्यांच्या जवळ गेलं तर ते आम्हाला रोग व्हायचा. कॅन्सर हा मुळात रोग असा आहे की कुणाला शिवल्यावर किंवा तो टच झाल्यावर कॅन्सर होतो असं नाही. आजार पण ताप आली तर ताप कुणाला येते असं नाही. लोकांचा एक भ्रम असतो की ह्याला ताप आली म्हणजे त्याला पण होणे. आजच्या पिढीमध्ये आपण म्हणजे शिकलं पाहिजे, या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. जर कुणाला जर काही झालं त्याचं होत नाही. कोविड व्हायरस जर आला तेव्हा लोकांनी म्हणलं की याला झाला म्हणून त्याला होतं. जर कोविड व्हायरस जर ह्याला म्हणजे एका व्यक्तीला झाल्यानंतर दुसऱ्या व्यक्तीला होणार असता तर पूर्ण जगालाच झालं असतं ना, कोणाच वाचलं नसतं. मग सगळे कसे वाचले, थोडेच का गेले? तर काय असतं, ज्याला होणारी गोष्ट आहे ती होत असते, त्याचा लोकांनी किंवा वेगळं हे करणं चुकीचं आहे, मला असं वाटतं. सर ज्यावेळेस असं वाटत होतं की आता आपण खरंच की काय मरणार आहोत, त्यावेळेस सर्वात जास्त आधार घरच्यांनी दिला होता की मित्रपरिवाराने दिला नाही, होता? माझ्या बहिणीचं नाव विशेष घेईल मी. मला आई नसल्यामुळं मी बहिणीकडे होतो. आणि खरोखर मला ज्यावेळेस हा आजार जे डिटेक्ट झाला होता, समजलं, तेव्हा सगळ्यात जास्त वेदना, माझ्यापेक्षाही भयंकर वेदना माझ्या बहिणीला होत्या. का ते तिनं मला लहानपणापासून जपलं, घडवलं. आज मी तुमच्या समोर आहे ती माझ्या बहिणीमुळंच आहे. का तर आयुष्यामध्ये एखादी अशी व्यक्ती लागते जी मजबूतीनं तयार करणार आणि भक्कम. काही काही आई वडील देखील मुलांना हे करतात की बाबा नको म्हणून, हे करू नको. पण माझ्या बहिणीने सांगितलं, तुझं आयुष्य आहे, तुला जगायचंय, ते कसं जगायचं ते तू ठरव. माझं काम तुला साथ द्यायचं. माझे भाऊजी आणि माझी बहीण, मी त्यामुळं ठरवलं की आपल्याला आता एवढा चांगला सपोर्ट असताना आपण माघार घ्यायची नाही. जसं की सर आपण बघतो अनेक छोट्या मोठ्या अडचणीमध्ये लोक म्हणजे माघार घ्यायला लवकर घेतात. आता तुमच्या मागे एवढं संकट असताना तुम्ही माघार घेतली नाही? सर, मला ज्यावेळेस हा आजार झाला त्यावेळेसच मी ठरवलं होतं की ज्यावेळेस मला वाटलं की इथं थांबायचं आहे, मी तिथं ठरवलं की का थांबायचं. कृष्णाला देखील संघर्ष होता, अर्जुनाला देखील संघर्ष होता, माणसाला देखील संघर्ष आहे. आज माणसं म्हणजे देवाला नावं ठेवलेले लोक आहेत काय. मी तर एक व्यक्ती म्हणून माणूस आहे. त्यामुळे मला असं कधी म्हणजे हे वाटलं नाही, कमजोरी किंवा काही. ह्या गोष्टीला मी असं म्हणजे हे दूर केल्या या गोष्टी. मी स्वतःला कायम म्हणजे मी स्वतः रोल मॉडेल आहे असं समजतो. मी स्वतः रोल मॉडेल आहे. मी कुणाला असं इतरांना बघून मोटिव्ह नाही घेत. मी स्वतःला, माझ्या आयुष्यामध्ये एक व्यक्ती आहे छत्रपती शिवाजी महाराज, मी त्यांना मानतो आणि मी स्वतःला मोटिव्ह घेतो. मी स्वतः हे करू शकतो, माझ्यामध्ये ती ताकद आहे आणि ते मी करणार. जसं की सर आपण बघतो हमेशा की खूप लोक छोट्या छोट्या गोष्टीला म्हणजे निगेटिव्ह मध्ये जातात. बरोबर. त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःला जर असं वाटलं तुम्ही पण निगेटिव्ह मध्ये जात आहात, तर तुम्ही त्या ठिकाणी मोटिवेट करण्यासाठी काय करता स्वतःला? मी माझे केलेले कामाची पाठीमागं जाऊन बघणं,
किंवा आपण का असं वाटतं, आपल्याला असं का वाटतंय की आपण केलं नाही पाहिजे, त्यावेळेस मी पुस्तकं वाचणं असेल किंवा एखादे नाही का स्टोरी बघणं असेल, समाजामध्ये घडलेल्या काही बातम्या येत असतात प्रसारमाध्यमांना ते बघणं असेल, वेगवेगळे चरित्र वाचणं असेल, ह्या गोष्टी मी करतो त्यावेळेस. जेव्हा सर आयुष्यात असं वाटतं आता हार मानावी, त्या टायमाला म्हणजे त्या मनात विचार कसा येतो की हार मानावी की आपण डबल अजून काही डबल प्रयत्न करावेत? नाही सर, मला माझ्या आयुष्यात आत्ता मी 23 वर्षाचा आहे, तर माझ्या आयुष्यात असे असे अनेक प्रसंग आले की आपण थांबलं पाहिजे कुठंतरी आत्ताच. लेकिन पण मी विचार केला की हार मानणं हा आपल्या आयुष्यामधला पर्याय नाही. हां हां. थांबणं हा आपला पर्याय नाही. लढणं हा आपला पर्याय आहे. आपल्याला शिकवलंय, शिवचरित्र काय शिकवतं तर लढलं पाहिजे. हार जीत हा विषय नंतरचा आहे. तुम्ही स्वतःला तयार करा, स्वतःला घडवा, स्वतःसाठी पुढे जा. आपल्या आजूबाजूला वाईट होणाऱ्या गोष्टीला आपण सत्यता प्राप्त करा. एखादी गोष्ट आपल्या जवळ जर वाईट होत असेल तर तिला वाईटला चांगलं करण्याचा प्रयत्न करा, की नाही त्या वाईटला दाबून ठेवण्याचा प्रयत्न. हे प्रयत्न नाही झाले पाहिजे. आपल्याला जर ती गोष्ट करायची आहे तर केलीच पाहिजे. कुणाच्या दबावाला किंवा कशाला बळपोटी पळून मी करणार नाही, ह्या गोष्टी नाही झाल्या पाहिजे आयुष्यामध्ये. त्यामुळं मी ह्या गोष्टीला मानतच नाही. हार मानणं हा माझ्या आयुष्यामध्ये नाहीये आणि मी कधीच मानू शकत नाही. एक परता माझ्या आयुष्यात ज्यावेळेस थांबण्याचा वेळ येईल त्यावेळेस मी हा विचार करून थांबल की मला करता येत नाही. पण हा विचार नाही करणार की मी आता थांबलं पाहिजे, का तर मला त्या वेदनाच नाहीये, दुःखच नाहीये. मला फक्त एवढं समजतं की आपल्याला जर जगायचं असेल, माणूस म्हणून समाजामध्ये आपल्याला स्वतःला जर स्थापन करायचं असेल तर आपल्याला लढलं पाहिजे. हार आणि जिंकणं हा विषय नंतरचा आहे. आपल्याला लढणं खूप गरजेचं आहे. आज संविधान टिकवायचं असेल तर लोक त्याच्या पाठीमागं जाऊन, म्हणजे संविधानाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं ते टिकवणं आपल्याला गरजेचं आहे. तसं माणसानं माणुसकी टिकवली पाहिजे. तुम्ही कोण आहात, तुम्ही काय काय विचाराचे आहात हे महत्वाचं आहे. तुम्ही जर माझ्याजवळ आलात तर मी तुमच्याशी बोलणं हा माझा विचार असला पाहिजे. जसं की सर आता तुम्ही सायकलिंग सुरू केली होती, सायकलिंग करून नंतर हे पर्वत चढण्याचा उपाय ते तुमच्या मनात कसा आला? महत्वाचं म्हणजे मी सायकलिंग या विचारानं केलं की आपण समाजामध्ये वेगळं काहीतरी केलं पाहिजे. आणि मी सायकल चालवत असताना मला अनेक अनुभव आले की मी एखाद्या गावात थांबायचो, त्या गावामध्ये असलेल्या दिव्यांगांना भेटायचो, संध्याकाळी त्यांच्याशी बसायचो, त्यांच्या वेदना काय आहेत समजून घ्यायचो. मग अचानक एक मला दिव्यांग भेटला की तो एक गडकिल्ला करून आला होता. त्याला 2 डोळे नव्हते. एका खाटीवर तो एक गडकिल्ला करून आला आणि तो मला सांगत होता, दादा तुम्ही या किल्ल्यावर गेलं पाहिजे बरं, तुम्ही एक वेळेस जावा आणि तिथं काय आहे ते बघा. मला दृष्टीहीन असताना, म्हणजे मला काही दिसत नसताना मी गेलो, पण साक्षात मला असं वाटलं की मी स्वराज्यामध्ये आलो. मग तिथं मी एक मोटिवेशन घेतलं की आपण देखील सायकलिंग करत करत ट्रॅकिंग करायला काही अडचण नाही गडकिल्ले. आणि त्यामुळे आणि मला विशेष म्हणजे मी पुस्तकं वाचत असल्यामुळे मला वेळ लागलं मग परत परत की आपण गडकिल्ले गेले पाहिजे, त्या गडकिल्ल्यांची माहिती घेतली पाहिजे, महाराजांनी काय कुठं काय केलं याची माहिती घेतली पाहिजे. एक छंद, एक आवड म्हणून मी ते सुरुवात केली. तुम्ही पर्वत चढताना तुमचा पहिला किल्ला कोणता चढला होता? माझा पहिला किल्ला म्हणजे महाराजांची जन्मभूमी असलेल्या शिवनेरी किल्ला हा माझा पहिला झाला होता. हे सगळ्यात स्टार्टिंग. आतापर्यंत तुम्ही किती चढलात? मी आतापर्यंत 17 गडकिल्ले झाले माझे आतापर्यंत. त्याच्यात सगळ्यात जे सुरुवातीचा शिवनेरी झाला आणि आता मी शेवटला लास्ट टाइम गेलो तो हा वासोटा किल्ला झाला. जसं की सर आता ज्यावेळेस तुम्ही हा निर्णय घेतला मला गडकिल्ले चढायचे आहेत, त्यावेळेस घरच्यांची प्रतिक्रिया काय होती? नाही, घरचे माझ्यासाठी कुठल्याही गोष्टीला होच म्हणायचे. पण माझ्या भावानं सांगितलं की तू गडकिल्ले चढतोय पण स्वतःची काळजी घेत जा, की बाबा नाही का लागल, आधीच आपल्याला पाय नाहीये. तर मला भाऊ तेवढा म्हणजे बोलला होता, पण भावाचं चांगल्यासाठी होतं की तू स्वतःची काळजी घेऊन करतोय ते चांगलंच आहे, पण स्वतःची काळजी घे. म्हणजे असं कुणी मला असं हे नाही केलं की नको करू वगैरे नाही का. त्यामुळे मग मला अजून चांगलं वाटलं, आनंद झाला या गोष्टीचा की राव मी करतोय, त्या गोष्टी मला चांगल्याच आहे. जसं की सर आपण बघतो की काही गोष्टी करताना चांगल्या की लोक म्हणतात तुझ्याच्यानं होणार नाही, तुझ्याच्यानं होणार नाही, त्या टाइमला तुम्ही ते कसं करून दाखवता? नाही, मला असं बरेच लोक म्हणले तू कशाला करतो,
आता मी जर एखादं पॉम्पलेट तयार करतो ना, माणूस जाणार काय हा. त्याच्यामध्ये लिहितो, तर लोक विचारायचे तू आता हे कशाला करतोय, तू हे का करतोय, म्हणजे विचारायचे. मी त्यांना सांगितलं हा माझा एक छंद आहे, मी थांबू नाही शकत, किंवा तुम्ही मला बोलल्या म्हणून मी तू थांबणार, तू ऐकणार, हा विचार नाहीये माझा. बरेच लोक म्हणले असं कशाला करतोय, काय भेटणार आहे, काय फायदा आहे. जर ह्या गोष्टी जर माणसाने जर सोडल्या तर खूप बरं होईल, की प्रत्येक गोष्टीमध्ये आपला फायदा बघणं हे चुकीचं आहे. आपली आवड आहे, आपलं जगणं आहे, आपला श्वास आहे, आपण माणूस म्हणून कशाला जन्मलोय, तर काहीतरी घडायला किंवा एखाद्या समाजामध्ये एक विचार पुढे नेण्यासाठी जन्मलेलो आहे आपण. ना की आपण जन्मलो, आई वडिलांच्या वारसात आलं ते खाल्लं आणि घरी राहिलो, हे आपले विचार नसले पाहिजे. तुमचे माझे कुणाचेच नसले पाहिजे. जसं की सर आता ते बाकीचे शिखर, आपलं कळसुबाई शिखर जे आहे ते सगळ्यात उंच शिखरांपैकी एक मानलं जातं. बरोबर. हे चढताना तुमचा अनुभव कसा होता? ते खूप आनंदाचं म्हणजे प्रश्न तुम्ही विचारला. पण हा म्हणजे कळसुबाई हे चढताना माझ्या आयुष्यामधला एक अत्यंत आनंदाचा क्षण होता. दुःख माणसाला चालताना दुखतं वगैरे ही गोष्टी आहे, पण मी जेव्हा ते पाहिलं अक्षरशः मी म्हटलं की मी स्वर्गात आलोय. एवढं भयंकर दृश्य आहे कळसुबाईचं. आणि लोक का जातात कळसुबाईला हे मी गेल्यानंतर त्या दिवशी मला समजलं. मला वेदना झाल्या, मी 2-3 वेळेस पडलो सर पायावरती, आर्टिफिशियल पाय होता. मी त्या मातीमध्ये ट्रॅक करताना घसरून पडलो, पण माझ्यासोबत माझे मित्र होते, त्यामुळं काही माझ्यासोबत ट्रॅक करणाऱ्या मुली होत्या, त्या अर्ध्यापर्यंत आल्या, एक स्टेप झाली आणि खाली निघून आल्या माझ्यासोबतच्या. आणि मी गडकिल्ला म्हणजे कळसुबाई ट्रॅक पूर्ण करून आल्यानंतर अक्षरशः वर गेल्यानंतर कळसुबाईचा ट्रॅक मी पूर्ण केल्यानंतर पोहोचलो, त्यानंतर एवढा म्हणजे तिथं जे गिर्यारोहक आले होते, एवढा आनंद झाला त्यांना की कसं शक्य झालं. आणि विशेष म्हणजे माझं टार्गेट होतं, मी त्या टार्गेट म्हणजे 3 तासात मला कळसुबाई पूर्ण करायचंय हे माझ्या मनात होतं आणि मी ते पूर्ण केलं आणि मला खूप आनंद झाला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात अविस्मरणीय क्षण म्हणजे कळसुबाईचा आहे. सर आतापर्यंतच्या या पूर्ण प्रवासामध्ये असा कोणता क्षण येतो का सर की जो आठवला की आत्ता पण अंगावर काटा येतो? हा माझा आजारपण, ते खूप अंगावर काटा आणणार होतं. का तर मला देखील वाटलं हे कसं काय मलाच झालं. त्यावेळेस मला वाटलं का तर माझे ऑपरेशन बरेच झाले होते आणि शेवटच्या ऑपरेशनच्या वेळेस मला खूप म्हणजे हे होत होतं, म्हणजे तुम्ही जे बोललात अंगावर काटा येणार, का तर मला असं समजलं, म्हणजे मी स्वतः डॉक्टरांना सांगितलं माझा पाय काढा, मी स्वतः निर्णय घेतला, पण माझ्या अंगावर काटा येत होता की आता पुढं कसं करायचं. जसं जसं आम्ही बघितलं की तुम्ही अपंग इतर अपंग व्यक्तींना मदत करण्यासाठी सहकार्य करता, तसं ही प्रेरणा कुठून भेटली? मी प्रेरणा घेण्याचं कारण म्हणजे मला ज्यावेळेस अपंगत्व आलं त्यावेळेस मी एक योजनेच्या संदर्भात तहसील कार्यालयात गेलो होतो. एक 70-85 वर्षाची आजी होती, ती आजी सांगत होती मी 3 दिवस झाला रोज येतोय, मी रोज येते, हे मला सगळे डॉक्युमेंट घेतात आणि परत म्हणतात हे डॉक्युमेंट नाहीये, उद्या करून घेऊन या. असं 3-4 दिवस चाललं होतं त्या आजीसोबत. मी आजीला विचारलं मला माझ्याकडे डॉक्युमेंट द्या, मी त्यांना विचारतो आणि तुम्हाला सांगतो. तर आजी म्हणली नाही म्हणली, आता त्यांनी सांगितलंय म्हणजे सगळं व्यवस्थित आहे, तुम्ही द्या, अर्ध्या तासाने घेऊ. आणि मग मी म्हणलं ठीक आहे आजी, तुम्ही थांबा, मी बघतो, मग आपण तुम्हाला करू. मग ते घेतले आणि सर मला विशेष वाटलं, मी त्यांच्याकडे दिलं, म्हणलं हे बघा, तर हे संजय गांधी निराधार योजनेसाठी ह्या आजी आल्यात, 2-3 वेळेस आल्यात, तुम्ही हे करा. तर ते परत म्हणला ह्याच्यात एक डॉक्युमेंट नाहीये. ती आजी आली अक्षरशः आतमध्ये आणि त्या माणसाला म्हणली तू 3-4 वेळेस मला बोलवलं कशाला, रोज रोज वेगवेगळे कागद सांगतो कशाला. त्यावेळेस मी मोटिवेशन झालं. त्या आजीचं वय 70-75 वर्ष, त्या आजीला प्रशासन खेळवतंय. आपण तर वयाने लहान आहे, तरुण आहे, ते काम केलं पाहिजे. मग तिथून मोटिवेशन झालो की आपण समाजासाठी काम केलं पाहिजे. एक आजी जर स्वतःचं काम करण्यासाठी स्वतः विचार करा, त्या आजीला मूल नसेल का, मुलगी नसेल का, भाऊ नसेल का, त्याच्या परिवारात त्या आजीच्या कुणीच नसेल का काम करण्यासाठी, असू शकतं ना. आज माझ्ला जर एखादी म्हातारी आजी भेटली तर त्याला कोणतरी असेल घरचं, तर ती आजी स्वतःची ती 70 वर्षाची कार्यालयामध्ये काम करायला. त्यावेळेस मी ठरवलं की आपण समाजासाठी जगलं पाहिजे, पुढं समाजाचं काम केलं पाहिजे, दिव्यांगाचं काम केलं पाहिजे,
एखाद्या पेशंटला मदत केली पाहिजे. एखादा पेशंट ॲडमिट असेल तर त्याला बिलामध्ये माफ करता आलं तर आपल्या प्रयत्नानं कुठल्या आमदाराला फोन लावून दिला पाहिजे. मी बऱ्याच वेळा असेच हॉस्पिटलला फोन यायचे मला की प्रमोद दादा आमचं असं असं झालंय, तुमच्या बच्चूभाऊंच्या माध्यमातून काही होतंय का सांगा. तर मी बच्चूभाऊंना फोन लावायचो, बिलामध्ये कमतरता करायचो. मग मला आवड वाढत गेली की माझं काम चांगलं आहे तर मी नाही थांबवलं पाहिजे. सर आजपर्यंत आपण किती लोकांना प्रेरित केलं आहे की असे समाजकार्य केलं पाहिजे? नाही, आकडा असं तर सांगू शकत नाही, पण बरेच म्हणण्यापेक्षा 100-150च्या वरच मी अनेक आंदोलनं केली, त्याच्यातून लोक प्रेरणा झाले. मला पहिला अनुभव माझा असा होता की मी आंदोलन केल्यानंतर ते न्यूज आली माझी एक. न्यूज आल्यानंतर ती न्यूज कुठल्या तरी अनोळखी व्यक्तीनं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकलेली होती आणि त्याच्या खाली लिहिलं होतं, ह्या व्यक्तीला मला भेटायचं आहे, जर कोणी संपर्कात असेल तर त्यांनी मला कॉन्टॅक्ट करून द्यावं. त्यावेळेस त्या व्यक्तीला मी स्वतःहून मेसेज केला, मी बोललो. आपल्या खंदार तालुक्यामधली व्यक्ती होती आणि ते आजोबा ते बाजूवरच आहे, आजही आहेत. त्यांनी मला सांगितलं की माझ्या मुलासारखे आहात तुम्ही, खूप चांगलं काम करताय, पण तुम्ही असं माघार घेऊ नका. ते असे अनुभव काही आहेत की एक वडीलधारी माणूस आपल्याला काम सांगतोय, ते काम आपण केलं पाहिजे, आपल्याला स्वतःला वाटलं पाहिजे. त्यामुळे मी करतो ते काम. जसं की सर तुमच्या एका संदेशामुळे कोणाच्या आयुष्यात असा बदल झालेला दिसतोय का तुम्हाला? बरेच लोक आहेत. मी असं नाही सांगणार की किती, पण मी जे लोक भेटतील मला असं वाटतं की ह्यांना आता आपली गरज आहे. त्या ठिकाणी मी जर गेलो तर त्यांना जर सांगितलं तर ते स्वतः तयार होतात. मी एकच सांगतो, बाबा आपण लढलं पाहिजे. तुम्हाला हे झालंय म्हणून तुम्ही थांबणार, मग दुःख होणार, मग तुमच्या घरचे बोलणार, मग तुम्ही ह्याला सांगणार त्याला सांगणार, त्याच्यामधून तुम्हाला भेटणार काय? तुम्हाला काय भेटणार आहे? तुम्ही लढा, याच्यातून बाहेर या, अजून काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करा, हे मी त्यांना सांगत असतो वारंवार. जसं की सर आपण न्यूजमध्ये पेपरमध्ये सहज वाचत राहतो की येत आहे अपंग व्यक्तीवर असं म्हणजे अन्याय होत आहे, त्यांच्यावर आवाज उठवणारं कोणी नसतं जास्त करून. बरोबर. आणि त्यांच्यामध्ये अशी कोणती भीती आहे की ज्या करून अपंग जे व्यक्ती आहेत ते आवाजच उठवत नाहीयेत? नाही, असा विषय आहे की सर, आता अपंग म्हणण्यापेक्षा आपण दिव्यांग म्हणलं पाहिजे. तर दिव्यांग व्यक्तीकडे एक पॉझिटिव्हिटी खूप असते. चांगले माणसं जे काम करू शकत नाहीत तो दिव्यांग व्यक्ती करू शकतो. पण लोकांच्या मनात पहिल्यापासून ते तयार झालेलं आहे, खुपलेलं आहे. हा लंगडा आहे, हा पांगडा आहे, हा आंधळा आहे, हा काय करणार, काय करू शकतो, म्हणजे हे भेडवतात. आता जर एखादा दिव्यांग स्वतःचा हक्क मागण्यासाठी ग्रामपंचायत मध्ये गेला असेल तर त्याला तुम्ही म्हणता मी मारे, तुला दाखवतो. मग त्यामुळे ते काय होतं, ते काम करणार म्हणजे तो आला का नाही समोर, तो पण दबला जातो. त्यामुळे दिव्यांगाचे कामं रखडले जातात कायमच. आणि या गोष्टीमुळे ते दिव्यांग घाबरतात बाहेर येण्यासाठी. राव आपल्याला म्हणले ते मारतो, मग मी कसं जाऊ, ह्या गोष्टी होतात. त्यामुळे ते दिव्यांग बाहेरच येत नाही. मग ते काय म्हणतात, जे येते ते घेऊ आणि आपलं राहू, असा विचार आहे. सर ही भीती दूर करता येते का? म्हणजे येणार ना. हे प्रत्येक गावामध्ये जर एक तयार झाला माझ्यासारखा तर का नाही येणार? आज प्रशासनामध्ये एकच अधिकारी तुकाराम मुंडे सर एकटेच आहेत, पण त्यांनी अखंड महाराष्ट्राला सांगितलं की मी काय करू शकतो, माझ्याकडे काय आहे. आणि ते शासन म्हणजे संविधानाच्या बाहेर जाऊन काही करतच नाहीत. जे कर्तृत्व सिद्ध करायचे तेच करतात की मी हे करू शकतो. त्यांची एवढी वेळेस बदली झाली. ही गोष्ट अशी आहे, खरं बोलणाऱ्याला इथं महाराष्ट्रात म्हणजे जगात कुठं जागा नाही. खोटं बोला पण रेटून बोला, असे लोक खूप झालेत. खरं बोलणाऱ्या व्यक्तीला समाजामध्ये जास्त काळ टिकू दिलं जात. त्यांना मारहाण केली जाते, त्या ठिकाणाहून एखादा अधिकारी असेल त्यांची बदली केली जाते. दिव्यांग त्या ठिकाणी जर हुशार असेल तर त्याला पैसे देऊन दाबलं जातं. तो व्यक्ती दबत नसेल तर त्याच्या घरच्यांना दाबलं जातं. घरचे दबत नसतील त्यांच्या पारिवारिक व्यक्तींना त्यांनी सांगून जाय. अशा गोष्टी होतात. आता दिव्यांग पुढे येणं म्हणजे वेगळी गोष्ट नाहीये सर. मला काय कमतरता आहे, आता तुम्हाला माहिती आहे मी आज तुमच्याकडे आलोय, माझ्याकडे कमतरता एकाच गोष्टीचे पाय नाहीये, पण मी बाकी सगळ्या गोष्टी करू शकतो ना. बरं, पाय नाही नसताना सुद्धा मी गडकिल्ले ट्रॅक करतोय, माझ्याकडे कमी कशाची? त्यामुळे मी सगळ्या गोष्टी करणार, आयुष्यात देखील करणार, पुढे देखील भविष्यात करणार. सर आपल्या देशात दिव्यांग व्यक्तींना पुरेशा सुविधा मिळतात असं वाटतंय का तुम्हाला? नाही. तर त्या कोणत्या सुविधा असतील? दिव्यांग व्यक्तींना कुठलीही म्हणजे पुरेशी असलेली सुविधा किंवा गोष्ट मिळत नाही. याचं कारण असं आहे
की शासन जर कुठला GR काढतो तो दिव्यांगापर्यंत पोहोचतच नाही. तुमच्या तहसील कार्यालयापर्यंत ते पोहोचतो. त्यामध्ये असलेले काही दिव्यांग त्या कार्यालयामध्ये काम करणारे असतात, ते त्यांना थोडं समजतं. ते त्यांच्या कौटुंबिक दिव्यांग असतील किंवा पारिवारिक असतील त्यांना सांगतात. ती गोष्ट खालीपर्यंत येतच नाही. खरं सर, एखादी जर शासनानं गोष्ट जर आणली, आता तुम्हाला सांगतो, सरकारनं जर शेतकऱ्याची कर्जमाफी केलं, हे शासनाने एका वेळेस सगळ्यांना सांगितलं, त्यामुळं शेतकऱ्यांना समजलं. बरोबर. तसं दिव्यांगाच्या बाबतीत होत नाही. कुठलाही GR काढताना सरकारचं काम असतं की त्या प्रांताधिकारी असेल, म्हणजे त्या भागाचे तहसीलदार असतील, त्या भागाचे तलाठी असतील, त्या भागाचे ग्रामसेवक असतील, सरपंच असतील, इव्हन सदस्य देखील असतील, ते ह्यांचं काम असतं की आपल्या प्रभागामध्ये आपल्या अधिकारात येणाऱ्या आपल्या जवळच्या सर्व दिव्यांगांना याची माहिती पोहोचवावी, तर तो दिव्यांग सक्षम होईल. त्यांचं काम आहे. ग्रामसेवकाचं काम आहे की हा आता आपल्या गावामध्ये हे भेटणार आहे, तर ग्रामसेवकाने म्हणजे आलेल्या सर्व ग्रामपंचायतच्या हद्दीतील दिव्यांगांनी नोटीस लावली पाहिजे की ग्रामपंचायतमध्ये हे भेटणार आहे, सर्व दिव्यांगाभावी हे कागदपत्र पूर्तता करावी. का ते मागं राहणारच नाहीत. पण हे काय करतात, ग्रामसेवक घेणार 2 रुपये कुणाचे तरी, गपचूप बसणार. अक्षरशः वाईट परिस्थिती आहे आता सर. माझ्या ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक दारू पिऊन येतो. 5 वर्षामध्ये ग्रामपंचायतला 40 ग्रामसभा असतात. आमच्या गावात ग्रामसभा दुसऱ्यांच्या ऑफिसला होती. हा कुठली पद्धत आहे? म्हणजे ग्रामसेवक येतो त्यांना बोलण्यासाठी, गावामध्ये सांगण्यासाठी ग्रामसेवक येतो, पण ग्रामसेवकाला बाहेरचेच सांगतात गावातले 4 टोपुरे, आणि त्या ऑफिसमध्ये घेऊन त्यांची मीटिंग, ग्रामसभा, सह्या करून संपली ग्रामसभा. म्हणजे काय तुम्ही करताय, काय चालवताय दिव्यांगांच्या? अक्षरशः सर, तुम्ही विषय काढला, मला रडू येतं. आणि सरकारचं किंवा प्रशासनाचं कुतूहल वाटतं. ज्या व्यक्तीला 2 पाय नाहीयेत, 2 हात नाहीत, माझ्या गावातली गोष्ट, मी तुम्हाला कधी त्या व्यक्तीचा फोटो किंवा त्यांची माहिती देईल, त्या व्यक्तीला 2 पाय नाहीत, 2 हात नाहीत, त्या व्यक्तीचा तुम्ही निधी खाता. म्हणजे तुमची मानसिकता कुठपर्यंत आहे पैसा खाण्याची? तुम्ही त्या व्यक्तीला आलेले पैसे तुम्ही त्याची सही डुप्लिकेट करून पैसे काढून घेता. म्हणजे तुमची मस्ती किती तुमच्यामध्ये, तुमच्यामध्ये ते ताकद किती आली की आपण काहीही करू शकतो. आणि प्रशासन याच्यावर काहीही बोलत नाही. तर प्रशासन पण खातं ना याच्यासोबत. त्यामुळे तुमची या माध्यमातून सरकारला काय मागणी असेल? सरकारला हीच मागणी असेल की आपण ह्या सर्व दिव्यांगावर आलेले पैसे कसे खर्च करायचे, दिव्यांग बांधवांना ते कशी पूर्तता करायची, ग्रामसेवकांनी याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे, सरपंचांनी याच्यामध्ये सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, दिव्यांगांना याची माहिती भेटली पाहिजे, आणि ह्या योजना दिव्यांगाच्या पदरात टाकल्या पाहिजे. त्यांनी जर तुम्ही सर, दिव्यांग व्यक्तीचा अनुभव असा आहे, तुम्ही त्यांना फक्त 1 वेळेस चांगलं म्हणा, तुमचं 1000 वेळेस काम करतील ते. पण तुम्ही त्यांचं 1 वेळेस काम करू नका, ते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कधीच चांगलं बोलणार नाही. का बोलणार? तुम्ही कामच करत नाही ना. तुमचं त्यांनी पाप काय केलंय मला हे सांगा. दिव्यांगांनी एक समाजामधलाच घटक आहे, तुम्हाला मान्य करावंच लागेल, आलेला खर्च त्यांना द्यावाच लागेल. तुम्ही असं नाही समजू शकत मी गावचा सरपंच आहे, मी गावचा ग्रामसेवक आहे, मी तलाठी आहे, मी सगळंच करून घेणार आणि मी कुणाला नाही देणार. हे नाही चालणार ना. थांबणार, आज नाही उद्या नाही तर कधीतरी थांबलं पाहिजे. म्हणतात मन जिंकलं की जग जिंकलं, याचा अर्थ तुमच्यासाठी काय असेल? काय म्हणलं? मन जिंकलं? मन जिंकलं तर जग जिंकलं. मन जिंकलं तर जग जिंकलं याचा अर्थ असा होतो की एखाद्या व्यक्तीसाठी चांगलं काम करणं. मी माझं काम फक्त एकच सांगणार की दिव्यांगाचं काम झालं पाहिजे. ते जर काम झालं तर मला आनंदच आहे ना. त्यांनी माझं जर मन जिंकलं तर मी त्यांचं जग जिंकल. जर माझ्या ग्रामपंचायतमध्ये माझ्या दिव्यांग बांधवांना, माझ्या तालुक्यामध्ये माझ्या दिव्यांग बांधवांना ग्रामसेवक म्हणण्यापेक्षा आजपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयामधून कधीच कुठलीच नोटीस येऊन तहसीलदारांनी दिव्यांगांना साहित्य वाटप केलं नाही, ही तहसीलदाराची कमजोरी आहे. ही नांदेड जिल्ह्याची कमजोरी आहे. तुमच्या समाज कल्याणला सर जाऊन बघा, आज नाही म्हणलं तरी 2-2.5 हजार वस्तू तिथं पडलेल्या आहेत कुजून. तुम्ही का वाटप करत नाही? तर ह्याच्यासाठी की आमदाराला जो 5% निधी खर्च करायचा असतो, त्यावेळेस हेच समाज कल्याणवाले
एक 50-60 हजार घेऊन हे 4-5-50-20-100 वस्तू आमदाराला देतात. तो आमदार भव्य दिव्य असा कार्यक्रम करतो, त्याच्या नावाखाली तो पैसे घेतो आणि मग मी समाजामध्ये मी दिव्यांगासाठी काम केलं म्हणून सांगतो. हा विचार आहे, हे थांबलं पाहिजे. आमदाराला 5% निधी खर्च करणं आवश्यक आहे. सरपंचाला ग्रामपंचायतचा 5% निधी खर्च करणं आवश्यक आहे. ह्या गोष्टी घडत नाहीत. खासदाराला सुद्धा आवश्यक आहे. तर करतच नाही तर करणार कसं? आणि मी माझ्यासारखा एखादा तरुण जर पुढे आला तर त्याला मारायचं, त्याला धमकवायचं, त्याच्या घरच्याला सांगायचं, त्याला समजून सांगा, नाही तर आम्ही तुम्हाला हे करू देणार नाही, तुम्ही हे करू द्या, आम्ही घरकुलमध्ये तुझं नाव टाकणार नाही. मग यांची ताकद बघा की मी जर यांच्यासारखं नाही वागलो तर हे मला घरकुल पण देणार नाही. आणि मी जर म्हणलो साहेब चांगले आहात, मग साहेब मग तहसीलदारातून मग घरकुल पण देईल, घरकुलचे पैसे सोडून दुसरे पैसे उचलून देईल. घ्या आपला माणूस आहे. ही विचारसरणी बदलली पाहिजे. सर शारीरिक अपंगत्व मोठं की मानसिक अपंगत्व मोठं? नाही, मानसिक, शारीरिक नाही. हे जे मानसिक असतं हे आपल्याला तुमच्याबद्दल म्हणता येणार नाही, पण हे माणसाच्या मनामध्ये असते. बरोबर. मग त्यांच्याबद्दल काय संदेश, त्यांना काय संदेश द्या? तुम्ही म्हणला शारीरिक किंवा मानसिक, तर मी शारीरिक का म्हणणार नाही, तर असे तुम्हाला आता तुम्ही आता बघत असाल तुमच्या या माध्यमाच्या, हे तुमचं माध्यम आहे, याच्यामधून तुम्हाला एवढं समजलं कुठलाही दिव्यांग कमजोर नाही, कमी नाही. आज जर एखाद्या दिव्यांगाला हात नाही तर उदरनिर्वाह करतो, तो स्वतःच एखादं पानटपरी चालवतो, चहाचं दुकान चालवतो, एखादं घरी बसून काही दिव्यांग प्रोडक्ट तयार करून सेल करतात. त्यामुळे ते अपंग तो शारीरिक अवघड नाही, मानसिक. समाजामध्ये आपल्याला कोण किती त्रास देते, चांगलं काम करत असताना आपल्याला हे करू नको ते करू नको म्हणून दबाव आणते. वैयक्तिक सर दिव्यांगाच्या बाबतीत असं आहे किंवा माणसांच्या बाबतीत कुठलीही व्यक्ती मानसिक त्रास देताना ते समोरासमोर नाही देत, छळल्यासारखं करते. म्हणजे ह्याला वेगळं सांग, त्याला वेगळं सांग, त्याला वेगळं सांग, आणि त्या माणसापर्यंत त्या गोष्टी पोचल्या पाहिजे. म्हणजे त्याला दुःख झालं पाहिजे, मला असं म्हणतात, मला असं म्हणतात, मला असं म्हणतात, हे विचार बदलले पाहिजे. आणि मी तर स्वतःला कधी म्हणत नाही मला कोण काय म्हणते, फरकच पडत नाही. माझं काम स्वच्छ आहे, निर्मळ आहे, क्लिअर आहे. त्यामुळं मला कोण काय म्हणते याच्याशी मला संबंधच नाही. ज्याला भीती असते तो लपून बसतो, याला भीती नाही तो असं समोर येऊन बोलतो. जसे की सर आजचा जे तरुण आहे ते छोट्या छोट्या गोष्टीवर नाराज होऊन बसतो, निराश होतो, तर त्यांच्यासाठी काय संदेश? नाही, नाराज झालं नाही पाहिजे. प्रत्येक तरुणांनी लढलं पाहिजे, स्वतःचे व्यवसाय केले पाहिजे, स्वतः एखाद्या नवीन नवीन प्रकल्प आहेत, उद्योग आहेत, त्याच्यामध्ये गेलं पाहिजे. आपण काय करू शकतो, मी म्हणत नाही की शिक्षण करूनच मोठं झालं पाहिजे. एखाद्याला याच्यामध्ये जर तुमच्या व्यवसायामध्ये जर चांगलं वाटत त्यांनी व्यवसाय केला पाहिजे. कुणाला जर क्रिकेटमध्ये तो क्रिकेटमध्ये गेला पाहिजे. तर तरुण पोरांनी जे आपला छंद आहे तो जोपासला पाहिजे. का तर तुम्ही जर मला हे नाही आणि मी त्याच्यासाठी थांबतो रडत बसला, तुम्ही आयुष्यात काहीच करू शकत नाही. तुम्ही स्वतःला तयार करा की मला हे हवं आहे आणि मी त्याच्यासाठी लढणार, मला असं वाटतं. जसं की सर आता जे काही दिव्यांग व्यक्ती असतात, काही दिव्यांग व्यक्ती म्हणतात आता मी दिव्यांग आहे, मी कसं काय करू, आणि काही जण त्याचा ताकद म्हणून उपयोग करून घेतात. तर हे ताकद म्हणून उपयोग करणं योग्य आहे की दिव्यांग म्हणून घरी बसून राहणं? नाही, अपंगत्वावर म्हणजे दिव्यांग म्हणून ताकद केली पाहिजे, कमजोरी म्हणून नाही. तर मी दिव्यांग आहे ना, तर मी याचे पूर्ण फायदे घेतले पाहिजे. मी दिव्यांग आहे तर मी सरकारच्या पूर्ण योजनेचा लाभ घेतला पाहिजे, सरकारला विचारला पाहिजे. मी जर दिव्यांग आहे, माझं 10वी शिक्षण आहे, तर मी स्पर्धा परीक्षेत उतरलो पाहिजे, स्पर्धा परीक्षा दिल्या पाहिजे. की मी दिव्यांग आहे घरी बसतो मला काही होणार नाही, हे नाही उत्तर, हे नाही अपेक्षित नाही. त्याचं वय खूप आहे, ते काहीच करू शकत नाही, त्यावेळेस त्यांनी हा विचार केला पाहिजे मी दिव्यांग आहे बाबा, मला शासनाकडनं एखादं कर्ज भेटलं पाहिजे आणि मी छोटा उद्योग करेल आणि ते माध्यमातून मी ते फेड करेल, परतफेड. मला असं वाटतं ते गोष्टी नाही झाल्या पाहिजे. सर आता आपण रॅपिड फायर घेणार आहोत, जसं एका शब्दामध्ये आपल्याला आन्सर द्यायचं आहे. चालेल सर. हे जो तुम्ही जेवढे किल्ले चढलात त्याच्यामध्ये तुमचा आवडता किल्ला कोणता होता? माझा आवडता किल्ला शिवनेरी. आवडती व्यक्ती? आवडती व्यक्ती म्हणजे ज्याने तुम्हाला खूप मदत केलेली आहे, बहीण. तुमचं मोटिवेशन? बहीण. आयुष्यातील सर्वात मोठा धडा? म्हणजे आपण म्हणतो ना पायाला ठेच लागली की माणूस तिथून पुढं डबल त्या दगडावर जात नाही. असं नाही, ते मला दगड लागला होता म्हणून तर मी एवढं घडलोय. मग हे तुम्ही तुमचं मोटिवेशन समजाल की तुमची लाईफमध्ये याच्यामुळे चेंजेस आले किंवा ताकद बनली असं काही? कॅन्सर. एका शब्दात म्हणलं तर मला कॅन्सर झाला, त्यामुळं मी एक चांगलं
स्वतःला सुदृढ बनवलं. पाय गेला त्याच्यातून मी अनुभव घेतले. आजारपणातून मला माणसं समजली, हा. कोण काय आहे, कशासाठी आहे, या गोष्टी समजल्या. त्यामुळे मी त्यांना त्या शब्दाला तेवढं सांग एका शब्दात स्वतःचं वर्णन करायचं असेल तर काय करावं? संघर्ष. अजून कोणते स्वप्न पूर्ण करायचे आहेत का तुम्हाला? स्वप्न म्हणजे दिव्यांग बांधवासाठी मला माझं स्वतःचं आयुष्य मी समर्पित केलेलं आहे. हां. त्याच्यासाठी मी जे काही मला वाटेल पुढं चालू, एखादी निवडणूक जरी म्हणलात तरी मी लढवेल. सर, जसं की आता आपण बघतो रस्त्याने खूप आपल्याला अपंग व्यक्ती मिळतात, दिव्यांग व्यक्ती मिळतात. जर ते हार मानलेले असतील तर त्यांना तुम्ही काय संदेश देसाल? लढलं पाहिजे, स्वतःला घडवलं पाहिजे आणि परत एकदा उभं राहिलं पाहिजे. तुमच्या जीवनातील असा संदेश जे की प्रत्येकाने त्यांच्या आयुष्यातही उतरवला पाहिजे? त्यांनी स्वतःला तयार केलं पाहिजे. वेगवेगळे प्रसार माध्यम आपण बघितलं पाहिजे. आपापल्या पद्धतीनं ते घडले पाहिजे. विचार स्वतःला बदललं पाहिजे. सर्वात महत्वाचं की आपण हे करतोय हे थांबवून चांगलं काहीतरी करण्याचा मार्ग आपण निवडला पाहिजे. असं जसं की तुम्ही आता म्हटलं की मी निवडणूक लढवेल अपंग व्यक्तींसाठी, सर याचं कारण काय? कशामुळे निवडणुकीकडे? सर, मला माझ्या दिव्यांग बांधवावरती खूप अन्याय झालेला आहे. एखादी व्यक्ती जर कशासाठी जर काही करत असेल तर त्या व्यक्तीला त्या गोष्टीचं दुःख झालेलं असतं आणि ते प्रचंड मोठं दुःख आहे माझ्या मनामध्ये की माझ्या ग्रामपंचायतीमध्ये असलेल्या बऱ्याच दिव्यांग बांधवांचे आलेले पैसे असतील, आलेल्या योजना असतील किंवा त्यांच्यावर होत असलेला अन्याय मला थांबवायचा आहे. त्यामुळे मी ग्रामपंचायत निवडणूक लढवणार आहे आणि ते देखील अपक्ष. सर, पुढील 5 वर्षात तुम्हाला कुठं पाहू शकतो? समाजामध्ये 5 वर्षात ज्या गोष्टी काही करता येतील त्या गोष्टी करेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी जे काही करता येईल ते मी या 5 वर्षामध्ये करेन आणि मी 5 वर्षानंतर स्वतःला एका अशा ठिकाणी पाहिजे, त्या ठिकाणाहून मी जर एखादा कुणाला फोन केला एखाद्या कार्यालयात तर ते काम होईल ही माझी अपेक्षा आहे. जसं की सर, तुम्ही तुमचं 2000 किलोमीटर कंप्लीट केलेले आहात सायकलवरून. बरोबर. हे करण्यामागे लोकांना आता जवळपास सायकल लोक वापरतच नाहीयेत, सगळे मोटरसायकल, इलेक्ट्रिक. तर ही प्रेरणा कुठून मिळते? 2000 म्हणजे तुम्हाला खूप मोठा आकडा आहे. सर, विशेष अशी गोष्ट आहे की मी टार्गेट म्हणून काही केलेलं नाही, पण मला करायचं म्हणून केलं. आता 2000 म्हणजे माझ्यासाठी ते काहीच नव्हतं. पहिल्यांदा वाटलं, मला त्रास झाला, पायावर सूज येणं, ह्या गोष्टी झाल्या. मग मी शिकत गेलो. मग मी साताऱ्याहून शिवनेरीला गेलो, शिवनेरीवरून शिर्डीला गेलो, शिर्डीवरून परत सातारा ओढून असा प्रवास केला. त्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या संघटना असतील, वेगवेगळे दिव्यांग बांधव असतील, निसर्गप्रेमी असतील, पुस्तकप्रेमी असतील, यांच्याशी भेटलो. रस्त्यानं चाललेले बरेच वारकरी भेटले मला. एखादे गडकिल्ले ट्रॅक करायला आलेले, यात्रेतले, शेतामध्ये काम करणारे, काही शेतात दुपारचं थांबायचे, त्यावेळेस मी त्या शेताच्या जवळून रस्त्याने जायचो तर ते बघायचे, अरे थांब बाळा, पाणी घे. मग त्यावेळेस त्यांच्याशी गप्पा मारायचो की शेतकरी देखील किती कमजोर आहे, एवढं कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला आज हमी भाव नाही. मला वाईट वाटायचं. त्यामुळे मला आनंद झाला की मी हा प्रवास केला आणि अजून पुढेही मला प्रवास करायचा आहे. असं तुम्ही म्हटलात की मला ग्रामपंचायत निवडायची, पण ते अपक्ष म्हणून निवडायची आहे. बरोबर. तर यामागचं सर म्हणजे रिझन तर आता तुम्ही सांगितलात, पण अपक्ष का निवडायचं? कारण तुमच्या गावामध्ये पूर्ण पॅनल असतं त्याच्यामध्ये. बरोबर, ग्रामपंचायतला पॅनल असतं, म्हणजे पूर्ण पॅनल स्थापित नाही होऊ शकत म्हणून तुम्ही एकटेच अपक्ष लढत आहात की असं काही रिझन्स आहेत? सर, पॅनल तयार करण्यामध्ये मला वेळ जाईल. मी तेवढ्या लोकांना समजून सांगून ते लोक निवडणूक लढवू शकत नाही. त्याचं कारण असं आहे, ज्या लोकांना मी तयार करेल त्या लोकांना ते 2 पॅनलवाले मारतील किंवा त्यांच्यासोबत वाद घालतील, दबाव आणतील. मला कुणाची भीती नाही ना, मी दुसऱ्यांना का माझ्यामुळे संकटात टाकू. त्यामुळे मला अपक्ष लढवायचं ना. अपक्ष लढवून मला एकच म्हणजे समाजामध्ये मेसेज द्यायचा आहे की एक अकेला सप्पे भारी. मला स्वतःला एवढा माझ्यावर आत्मविश्वास आहे की मी ही निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा. ती माझ्या दिव्यांग बांधवासाठी, माझ्या शेतकऱ्यांसाठी, माझ्या गावातील सामान्य जनतेसाठी. त्याच्यासाठी मला निवडणूक लढवायचं आहे. मी कुठल्याही राजकीय लोकांच्या बळीपोटी किंवा मी या पॅनलकडून उभा मला थांबवलं नाही म्हणून नाही, किंवा हा माझा विरोधक आहे, हा माझा शत्रू आहे, असं नाही. माझा कुणीही विरोधक नाही, माझा कुणीही
प्रबळ दावेदार नाही. हम्म. मी स्वतः उमेदवार आहे. मी माझ्या विचारांसाठी लढतोय. मी विरोध म्हणून लढवत नाही. हम्म. माझ्या दिव्यांग बांधवांना काही भेटत नाही याच्यासाठी मी निवडणूक लढवते. याच्यामध्ये दुसरं मला कुठला स्वार्थ किंवा ह्या गोष्टी नाही आहेत मला. सर आता जसं की आपण बघतो त्यांच्यामध्ये सीट्स असतात, जागा असतात. बरोबर. ज्याच्या जास्त जागा येतील ते सरपंच उपसरपंच बनतात. आता मग तुम्ही अपक्ष लढल्यामुळे मग तुमचा जास्त काय प्रभाव पडणार नाही त्यांच्यावर. मग हे प्रभाव कसं काय कार्य होणार आहे इथून पुढचे? नाही, प्रभाव पडणार नाही असं म्हणता येणार ना. हा. म्हणजे आमच्या गावामध्ये 3 पॅनल आहेत. 3 पॅनलमध्ये एका पॅनलला 3 उमेदवार असतात. हा हा. तर 9 उमेदवार आहेत. समजा समान जागा झाल्या हा. तर मला त्यांना गृहीत धरावंच लागेल. हो ना. जर 9 जागा आहे त्यातल्या एका याला 4 पडल्या, हो. एका याला 4 पडल्या, 8 झाल्या आणि मी 9वा असेल तर हो ना. सरपंच जर तयार करायचं असलं तर बहुमत लागतं. हम्म. आणि मी 9वा उमेदवार म्हणून उभा नाही तर मी पहिला उमेदवार उभा म्हणून आहे. मी निवडून येणार आहे हा मला स्वतःवर आत्मविश्वास आहे. जो पडेल तो पडेल, पण माझ्याशिवाय ग्रामपंचायत पोयनीचा सरपंच होणार नाही एवढं मात्र निश्चित. या ताकदीनं मी ग्रामपंचायत लढवणार. मी त्या विचारानं नाही लढवणार की मी सत्तेत आहे. आणि जरी मी निवडून आलो आणि त्यांची जरी सत्ता बसली तरी मी एक आवाज म्हणून ग्रामपंचायतमध्येच आहे. मी असा गावाला दारू पिदाडा ग्रामसेवक राहू देणार नाही. गावाचा विकसनशील आणि विकास करणारा ग्रामसेवक गावात आणेल. आज आमच्या गावामध्ये तहसीलदार येत नाही कधी बघण्यासाठी, तहसीलदाराला गावात आणेल. जिल्हाधिकाऱ्याने कधी आमच्या गावाचं फेरफटका मारून गाव बघितलेलं नाही. त्यांना दाखवेल माझं गाव काय. मी निवडून आल्यावर सरपंच पदात होईल, मी सत्तेत जाईल याच्यासाठी नाही. मी आवाज म्हणून स्वतःला तयार करेल. मी माझ्या दिव्यांगाच्या समस्या मांडेल. मी माझ्या गावातील विकासाबाबत सरपंच असेल, ग्रामसेवक असेल, तलाठी असेल किंवा तहसीलदार असतील यांच्यापुढे मी विचारील ना. जर मी सामान्य राहिलो तर मला दाबण्यात येईल, पण मी सदस्य झाल्यावर मला दाबू शकत नाही. माझं एक मत देखील त्यांना गरजेचं आहे. त्यांना माझ्या एका मताचा देखील विचार करावाच लागेल. का करावा लागेल तर ते मत हक्काचं असं, निष्ठेचं असं आणि सामान्य माणसांनी निवडून दिलेलं असं. त्यामुळे त्यांना त्याचा विचार करावाच लागेल आणि त्यामुळं मी अपक्ष लढवणार. मला संधी आहे ना सर. हो ना. मला दुसरे पण पॅनलवाले बोलवत आहेत त्या गोष्टी नाही, पण मी अपक्ष निवडणूक लढवणार आहे. पडलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि आलो तरी इतिहास घडला पाहिजे. माणसानी कधी देखील चर्चेत राहिलं पाहिजे. चर्चेच्या बाहेर राहिलेल्या माणसाला कुणीही विचारत नाही. त्यामुळे ही निवडणूक आणि मी जिंकण्यासाठी लढवत आहे. मला माहिती आहे मी की ही निवडणूक अपक्ष लढवून जिंकणार आहे. कुणी देखील माझ्या विरोधात उभा राहिला तरी, इव्हन माझ्या जवळचे तरी. त्यामुळे सर तुमचं वय हे 22 वर्ष दिसतंय. तर आतापर्यंत तर 22 वर्षामध्ये तर कोणी ग्रामपंचायत लढवत नाही. हे तुम्ही पहिले असतील कदाचित तुमच्या गावामधून. हा, मी पहिलाच असेल अपक्ष लढवणारा आणि पहिलाच असेल एवढ्या कमी वयामध्ये निवडणुकीत उतरणारा. त्यामुळे मला असं वाटतं की लोकांना तेच हवंय. आज लोकांना तरुण चेहरा महत्वाचा आहे. काम करणाऱ्या लोकांना भाव दिला जातो. तुम्ही काम करून दाखवाल तेव्हा तुम्हाला लोक मतदान करतील, तेव्हा तुम्हाला लोक तुमचा प्रचार करतील, तेव्हा तुम्हाला ते विचारात घेतील. आणि मी तरुण म्हणून नाही तर एक युवा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एवढ्या पूर्ण संघर्षामधून उभा राहिलोय. मला त्याची जाणीव आहे. कुणाला कशाची गरज आहे हे मला चांगलं माहिती आहे. त्यामुळं मी ती निवडणूक लढवणार आणि तरुण म्हणून लढवणार आणि जिंकण पण येणार. सर शेवटी एक जाता जाता फक्त आमच्या प्रेक्षकांसाठी एक मुलाचा संदेश कोणता द्याल? स्वतःसाठी जगा. आयुष्य आपलं आहे. घडा, सामर्थ्यवंत व्हा आणि लढा आणि स्वतःला तयार करा. आपण हार मानली तर कुणी म्हणणार नाही की मला हे काय केलं. तर आपण जगलं पाहिजे, नवीन नवीन गोष्टी शिकल्या पाहिजे, अनुभवल्या पाहिजे आणि आपल्याला जे वाटतं ते आपण केलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लढलं पाहिजे. मी जिंकल किंवा मी हारल हे महत्त्वाचं नाही. तुम्ही लढणं खूप महत्त्वाचं आहे आयुष्यामध्ये. आणि हा संदेश देईल की आपण लढलं पाहिजे सर्वांनी.
तर आपण सरांची स्टोरी ऐकलेली आहात. सर, तुम्ही आल्याबद्दल तुमचे खरंच मनापासून धन्यवाद करतो. आणि तुम्ही आता आम्हाला सांगितलं की तुमच्या गावामध्ये एक महिला आहे जिला की दोन्ही हातपाय नाही आहेत. हा पुरुष आहे. पुरुष आहे का? तर त्या पुरुषाला दोन्ही हातपाय नाहीत आणि त्याला जे मानधन येतं ते सरकार खाण्याचं काम करत आहे, म्हणजे तुमच्या गावामधलं जे आहे. बरोबर. तर आम्ही नक्की ते मेसेज बच्चू कडूपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. नक्की. आणि तुमच्या गावामध्ये आम्ही नक्की एके दिवशी भेट देऊयात आणि त्या पुरुषालाही मदत करण्याचा प्रयत्न करूयात. नक्की नाही की मी तुम्हाला त्याची सर्व माहिती हां. किंवा त्यापर्यंत तुम्हाला पोहोचवण्याची माझी जबाबदारी राहील. हं. त्या माणसाला खरंच खूप गरज आहे. हां. त्यांना आपण उभं करू. ठीक आहे. करा की. तर धन्यवाद सर परत एकदा तुमचे. धन्यवाद.